मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये यश, पैसा, घर, गाडी आणि अनेक सोयी सुविधा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. पण ह्या सगळ्याचा खरा आनंद घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपलं निरोगी शरीर. विचार करा की एखाद्या व्यक्तीकडे सर्व काही आहे, पण 2 पावलं चालतानाच त्याला दम लागत असेल, जिने चढताना गुडघे साथ देत नसतील किंवा थोडं अंतर चालल्यानंतर पाय दुखायला लागत असतील, तर त्या सुखसुविधांचा काय उपयोग? खरं तर आपल्या शरीराची खरी ताकद अप्पर बॉडीमध्ये नसून लोअर बॉडीमध्ये दडलेली असते. आपले पाय, गुडघे, घोटे आणि कंबर हे संपूर्ण शरीराचं वजन आयुष्यभर सांभाळत असतात. लहानपणी धावणं, उड्या मारणं, खेळणं सहज शक्य होतं, पण जसजसं वय वाढत जातं तसतसं अनेक जणांना पाय जड वाटू लागतात, स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवू लागतो, गुडघ्यांमध्ये कटकट होऊ लागते आणि चालण्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. ही समस्या अचानक निर्माण होत नाही, तर अनेक वर्षांच्या चुकीच्या सवयी, अपुरा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हळूहळू तयार होत असते. त्यामुळे जर आपल्याला दीर्घकाळ सक्रिय, स्वावलंबी आणि उत्साही राहायचं असेल तर आपल्या पायांच्या आणि हाडांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, अनेकदा लोकांना वाटतं की वय वाढलं म्हणजे शरीर कमजोर होणारच, सांधे दुखणारच आणि चालण्याची क्षमता कमी होणारच. पण मित्रांनो, वास्तव यापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्या आसपास असे अनेक ज्येष्ठ नागरिक दिसतात जे 60, 70 किंवा अगदी 80 वर्षांच्या वयातही ताजेतवाने आणि ऊर्जावान दिसतात. ते स्वतःची कामं स्वतः करतात, रोज चालतात, प्रवास करतात आणि इतरांवर अवलंबून राहत नाही. त्यांचं रहस्य महागडी औषधं किंवा चमत्कारी उपचार नसतात, तर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत, योग्य आहारात आणि नियमित हालचालींमध्ये लपलेलं असतं. दुसरीकडे काही लोक तुलनेने कमी वयातच अशक्तपणा, सांधेदुखी, हाडांची झीज, स्नायूंची कमजोरी आणि शरीरातील ऊर्जा कमी होण्याच्या समस्यांना सामोरे जातात. जेव्हा पायांची ताकद कमी होऊ लागते तेव्हा त्याचा परिणाम केवळ चालण्यावरच होत नाही, तर संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. साध्या कामांसाठीही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे शरीराला आतून मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, कोणते पोषक पदार्थ हाडे आणि स्नायूंना बळकटी देतात आणि कोणत्या सवयींमुळे आपण दीर्घकाळ सक्रिय राहू शकतो, हे जाणून घेणं आजच्या काळात प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मित्रांनो, आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रभावी आणि सहज उपलब्ध पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे आपल्या हाडांना, सांध्यांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतात. यासोबतच काही सोपे पण परिणामकारक व्यायाम प्रकार देखील पाहणार आहोत, जे नियमित केल्यास शरीरातील चपळता, संतुलन आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. जर तुम्हाला पायामध्ये जडपणा जाणवत असेल, गुडघे दुखत असतील, थोडं चालल्यानंतर थकवा येत असेल किंवा वाढत्या वयानुसार शरीराची ताकद कमी होत असल्याची भावना होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेले उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर ती तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आरोग्य बीट्सवर अशाच आरोग्यविषयक उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीचे व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जर एखादी गोष्ट प्रत्येक अवयवाला जिवंत ठेवण्याचं काम करत असेल तर ती म्हणजे रक्त. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि ऊर्जा पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम रक्त करत असतं. त्यामुळे जेव्हा शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते किंवा रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. सतत थकवा येणे, पायांमध्ये शक्ती कमी वाटणे, जिने चढताना दम लागणे, चक्कर येणे, चेहरा निस्तेज दिसणे किंवा दिवसभर उत्साह न वाटणे, यामागे अनेकदा अपुरे रक्ताभिसरण किंवा कमी हिमोग्लोबिन हे कारण असू शकते. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला एक साधा पण अत्यंत प्रभावी पदार्थ मदतीला येतो आणि तो म्हणजे बीट. गडद लाल रंगाचे हे कंदमूळ केवळ भाजी नसून शरीराला आतून बळकट करणारा नैसर्गिक पोषण स्रोत मानला जातो. अनेक पोषण तज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ बीटामध्ये असलेले जीवनसत्वे, खनिजे आणि नैसर्गिक घटकांमुळे त्याला दैनंदिन आहारात स्थान देण्याचा सल्ला देतात. विशेषतः ज्यांना सतत अशक्तपणा जाणवतो, पायामध्ये ताकद नसल्यासारखी वाटते किंवा शरीराची कार्यक्षमता कमी होत असल्याची भावना असते, त्यांच्यासाठी बीट हा अतिशय उपयुक्त आहार घटक ठरू शकतो. बीटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त निर्मिती प्रक्रियेला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असलेले फॉलेट, लोह आणि इतर पोषक तत्वे शरीराच्या पोषणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगले रक्ताभिसरण म्हणजे केवळ हृदयाचे आरोग्य नव्हे, तर स्नायू, सांधे, मेंदू आणि नसांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोषण पोहोचणे देखील आहे.
जेव्हा रक्तप्रवाह सुरळीत राहतो तेव्हा शरीरात हलकेपणा, चैतन्य आणि कार्यक्षमता जाणवू लागते. अनेक लोकांना वयानुसार हातापायांमध्ये मुंग्या येणे, पाय पटकन थकणे किंवा शरीरात जडपणा जाणवणे अशा तक्रारी असतात. अशा परिस्थितीत संतुलित आहारासोबत बीटाचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. याशिवाय बीटामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देण्यासाठी हातभार लावतात. त्यामुळे शरीर अधिक ताजेतवाने आणि सक्रिय राहण्यास मदत मिळू शकते. अर्थातच बीट हे कोणत्याही आजारावर जादुई उपचार नाही, परंतु योग्य जीवनशैली आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, आता प्रश्न असा की बीट खायचं कसं? तर यासाठी अनेक सोपे आणि चविष्ट पर्याय उपलब्ध आहे. काही लोक सकाळी ताज्या बीटाचा रस पिणे पसंत करतात, तर काही जण ते इतर भाज्यांसोबत मिसळून हेल्दी ज्यूस तयार करतात. जर रसाची चव आवडत नसेल तर बीटाची भाजी, पराठा किंवा सूप हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र अनेक आहार तज्ज्ञांच्या मते बीटाची ताजी कोशिंबीर हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे. बारीक चिरलेले बीट, टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस आणि थोडेसे मसाले घालून तयार केलेली कोशिंबीर जेवणाची चव वाढवतेच, शिवाय शरीराला मौल्यवान पोषणही देते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात ह्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला हळूहळू त्याचे फायदे जाणवू शकतात. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती ही वेगळी असते. विशेषतः मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहारामध्ये मोठे बदल करावे. योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि सातत्य यांची जोड दिल्यास बीट हा साधा दिसणारा पदार्थही शरीराला नवचैतन्य देणारा साथीदार ठरू शकतो. मित्रांनो, वाढतं वय ही निसर्गाची प्रक्रिया असली तरी शरीराची ताकद कमी होणं हे नेहमीच वयामुळे होतं असं नाही. अनेकदा चुकीचा आहार, पुरेशा पोषणाचा अभाव आणि निष्क्रिय जीवनशैली ह्यामुळे शरीर अपेक्षेपेक्षा लवकर कमजोर होऊ लागते. विशेषतः स्नायूंची ताकद कमी होणे ही एक अशी समस्या आहे जी सुरुवातीला जाणवत नाही, पण कालांतराने तिचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागतात. पूर्वी सहजपणे उचलता येणाऱ्या वस्तू जड वाटू लागतात, थोडं चाललं तरी दम लागतो, शरीरात उत्साह राहत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. अशा परिस्थितीत आपल्या पारंपरिक आहारातील एक साधा पण अत्यंत पौष्टिक पदार्थ शरीराला मोठी मदत करू शकतो. आणि मित्रांनो, तो म्हणजे काळे हरभरे, काळा चना. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत अनेक पिढ्यांनी ह्या पदार्थाचा आपल्या आहारामध्ये समावेश केला आहे. कारण काळ्या हरभऱ्यांमध्ये म्हणजेच काळ्या चण्यांमध्ये शरीराच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आढळतात. विशेषतः प्रोटीन हे स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि काळे हरभरे हा त्याचा उत्तम नैसर्गिक स्रोत समजला जातो. शरीराला दीर्घकाळ कार्यक्षम ठेवण्यासाठी, दैनंदिन हालचाली सहज करण्यासाठी आणि वाढत्या वयानुसार येणारा थकवा कमी करण्यासाठी संतुलित आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. म्हणूनच अनेक घरांमध्ये आजही काळे हरभरे हे केवळ खाद्यपदार्थ नसून ताकद, सहनशक्ती आणि आरोग्य यांचे प्रतीक मानले जातात. काळ्या हरभऱ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते खाण्यासाठी कोणत्याही महागड्या किंवा गुंतागुंतीच्या पद्धतीची गरज नसते. रात्री एक मूठ हरभरे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि सकाळी ते मऊ झाल्यावर त्यांचा स्वादिष्ट नाश्ता तयार करता येतो. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं मीठ, लिंबाचा रस आणि आवडीनुसार हलके मसाले घातल्यास एक पौष्टिक आणि रुचकर पदार्थ तयार होतो. काही लोक अंकुरित हरभरे खाणेही पसंत करतात, ज्यामुळे त्यांची पौष्टिकता आणखी वाढू शकते. सुरुवातीला ज्यांना काळ्या हरभऱ्यांची चव फारशी आवडत नाही, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करावा, कारण सातत्याने सेवन केल्यावर त्याचे फायदे हळूहळू जाणवू लागतात. शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे आणि दैनंदिन कामे अधिक उत्साहाने पार पाडणे यासाठी योग्य आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी, शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी आणि सतत थकवा जाणवणाऱ्यांसाठी काळे हरभरे हा एक उत्कृष्ट आहार पर्याय ठरू शकतो. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षे ज्या पदार्थांवर विश्वास ठेवला त्यामागे काही ना काही व्यावहारिक कारण नक्कीच होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीमध्येही या पारंपरिक पोषण स्रोताला योग्य स्थान दिल्यास शरीर अधिक सक्षम, सक्रिय आणि उत्साही ठेवण्यास मदत मिळू शकते. मित्रांनो, जेव्हा हाडांच्या आरोग्याचा विषय निघतो तेव्हा बहुतेक लोकांच्या मनामध्ये सर्वप्रथम कॅल्शियमचे नाव येते. जाहिरातींपासून ते आरोग्यविषयक चर्चांपर्यंत सर्वत्र कॅल्शियमचाच उल्लेख केला जातो. मात्र आपल्या शरीराची रचना आणि कार्यपद्धती इतकी सोपी नाही की फक्त एका पोषक घटकावर सर्व काही अवलंबून असेल.
हाडे मजबूत राहण्यासाठी, स्नायू योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी कॅल्शियम सोबतच मॅग्नेशियमचीही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. खरं तर शरीराला मिळालेल्या कॅल्शियमचा योग्य वापर होण्यासाठी आणि हाडांच्या संरचनेला आवश्यक आधार मिळण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक मानले जाते. दुर्दैवाने अनेक लोक आपल्या आहारामध्ये कॅल्शियमकडे लक्ष देतात पण मॅग्नेशियमकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होणे, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणे, स्नायूंमध्ये ताण येणे किंवा हालचाली करताना अस्वस्थता वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी निसर्गाने दिलेला एक साधा पण अत्यंत पौष्टिक पर्याय आपल्या मदतीला येतो आणि तो म्हणजे भोपळ्याच्या बिया. आकाराने लहान असल्या तरी ह्या बियांमध्ये अनेक महत्त्वाचे खनिज घटक आणि पोषक तत्वे आढळतात, ज्यामुळे त्या संतुलित आहाराचा एक मौल्यवान भाग ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या दैनंदिन आहारामध्ये सहज समाविष्ट करता येतात. सकाळी नाश्त्यासोबत, मधल्या वेळेत हलका खाऊ म्हणून किंवा सॅलड, दही आणि इतर पदार्थांमध्ये मिसळून त्यांचे सेवन करता येते. अनेक लोक ह्या बिया भाजून खातात तर काही जण त्या थेट पाण्यासोबत घेतात. नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला आवश्यक खनिजे मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः वाढत्या वयानुसार हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणाऱ्या व्यक्तींनी अशा नैसर्गिक पोषण स्रोतांचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते. अर्थात कोणताही एक पदार्थ एकट्याने सर्व समस्या दूर करू शकत नाही, परंतु संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी जीवनशैली यांच्यासोबत भोपळ्याच्या बियांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यात त्यांचा चांगला वाटा असू शकतो. त्यामुळे जर तुम्ही हाडे, सांधे आणि एकूणच शरीराची ताकद दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या छोट्याशा पण शक्तिशाली बियांना तुमच्या आहारामध्ये स्थान देण्याचा नक्की विचार करा. मित्रांनो, आपल्या घरामध्ये रोज वापरले जाणारे काही पदार्थ इतके साधे वाटतात की त्यांच्या आरोग्यदायी गुणांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. दही आणि ताक हे त्यापैकीच 2 अमूल्य पदार्थ आहे. वाढत्या वयानुसार शरीराच्या गरजा बदलू लागतात. हाडांची झीज होणे, स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे, पचनशक्ती मंदावणे आणि शरीरामध्ये पूर्वीसारखी ताकद न राहणे या समस्या अनेकांना जाणवू लागतात. अशा वेळी योग्य पोषण देणारे आणि पचायलाही तुलनेने सोपे असलेले पदार्थ आहारात असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेक लोकांना दूध पचत नाही, दूध घेतल्यानंतर पोट फुगते किंवा जडपणा जाणवतो. अशा परिस्थितीत दही हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि इतर उपयुक्त पोषक घटक असतात, जे हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. याशिवाय दही हे पचनासाठीही उपयुक्त मानले जाते. ज्यांना दही देखील सहज सहन होत नसेल ते लोक ताकाचा पर्याय निवडू शकतात. ताक हे हलके, ताजेतवाने आणि अनेकांच्या पचनाला अनुकूल असते. त्यामुळे वाढत्या वयात शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दही आणि ताक यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. अर्थात कोणताही पदार्थ हा जादुई उपाय नसतो, परंतु संतुलित आहाराचा भाग म्हणून ह्या पारंपरिक पदार्थांचे महत्त्व आजही तितकेच कायम आहे. याचबरोबर वाढत्या वयानुसार आणखी एक सामान्य समस्या म्हणजे सांधेदुखी, गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि हालचाली करताना जाणवणारी अस्वस्थता. अनेकांना सकाळी उठताना गुडघे आखडल्यासारखे वाटतात, बराच वेळ बसून राहिल्यानंतर चालायला सुरुवात करताना त्रास होतो किंवा जिने चढताना सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. अशा वेळी आपल्या पारंपरिक आहार पद्धतीमध्ये विशेष स्थान असलेला पदार्थ म्हणजे सुंठ. वाळवलेल्या आल्यापासून तयार होणारी ही पावडर अनेक वर्षांपासून घरगुती उपायांमध्ये वापरली जाते. सुंठीमध्ये शरीराला उबदारपणा देणारे आणि दहाशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करू शकणारे काही नैसर्गिक घटक आढळतात. त्यामुळे अनेक लोक सांध्यांतील अस्वस्थता, सूज किंवा जडपणा कमी करण्यासाठी तिचा वापर करतात. सुंठीचा काढा तयार करून किंवा गरम पाण्यामध्ये मिसळून तिचे सेवन केले जाते. मात्र कोणत्याही नैसर्गिक पदार्थाप्रमाणेच तिचाही वापर मर्यादित आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. योग्य आहार, नियमित चालणे, हलका व्यायाम, पुरेशी झोप आणि शरीराच्या गरजेनुसार पोषण यांची जोड मिळाल्यास सुंठीसारखे पारंपरिक घटक शरीर अधिक सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकतात. म्हणूनच दही, ताक आणि सुंठ हे केवळ आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ नसून वाढत्या वयामध्ये शरीराची ताकद, पचनशक्ती आणि सांध्यांचे आरोग्य जपण्यासाठी उपयोगी ठरणारे नैसर्गिक साथीदार आहे. मित्रांनो, शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ पौष्टिक आहार पुरेसा नसतो, त्यासोबत नियमित हालचाल आणि व्यायामाची जोड असणे तितकेच आवश्यक आहे. अनेक लोक कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे आणि इतर पोषक घटकांनी भरलेला आहार घेतात, पण शरीराचा पुरेसा वापर करत नाही. परिणामी शरीराला मिळणारे पोषण पूर्णपणे उपयोगात येत नाही.
विशेषतः वय वाढू लागल्यानंतर स्नायूंची ताकद कमी होणे, गुडघे दुखणे, कंबर कमजोर होणे आणि चालताना अस्थिरता जाणवणे ह्या समस्या हळूहळू वाढू लागतात. अशा वेळी काही साधे पण प्रभावी व्यायाम शरीरासाठी मोठा आधार ठरू शकतात. ब्रिज एक्सरसाइज आणि पाय उचलण्याचा व्यायाम हे त्यापैकीच 2 महत्त्वाचे प्रकार आहे. ब्रिज एक्सरसाइज मध्ये कंबर वर उचलल्यामुळे कंबरेचे, नितंबाचे, मांड्यांचे आणि पायांचे स्नायू सक्रिय होतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागामध्ये ताकद निर्माण होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे पाय उचलण्याच्या व्यायामामुळे पायांच्या स्नायूंवर नियंत्रित ताण येतो आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते. या दोन्ही व्यायामांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही महागड्या उपकरणांशिवाय आपल्या घरीच सहजपणे करता येतात. सुरुवातीला हालचाली कमी प्रमाणात जरी झाल्या तरी त्याची चिंता करण्याची गरज नाही. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्य राखणे. हळूहळू आपलं शरीर सरावाला प्रतिसाद देऊ लागतं. स्नायूंमध्ये ताकद वाढू लागते आणि चालण्या फिरण्यामध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. काही आठवड्यांच्या नियमित सरावानंतर अनेकांना शरीर पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि हलके वाटू लागते. म्हणूनच योग्य आहाराबरोबरच हे सोपे व्यायाम आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालण्याची सवय. अनेक लोकांना असे वाटते की 60 नंतर किंवा 70-80च्या वयानंतर आता आराम करण्याची वेळ आली आहे. पण मित्रांनो, प्रत्यक्षात पाहिलं तर जास्त विश्रांती घेण्यामुळे शरीर अधिक निष्क्रिय आणि कमजोर होऊ शकतं. जे शरीर सतत वापरलं जातं ते अधिक काळ सक्षम राहतं. तर हालचालींचा अभाव असलेल्या शरीरामध्ये हळूहळू अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे वाढत्या वयामध्ये शक्य तितके सक्रिय राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी चालणे हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. सुरुवातीला काही मिनिटे चालणे जरी शक्य होत असेल तरी त्यातूनच सुरुवात करावी. पहिल्या दिवशी 5 मिनिटे चाललात तर काही दिवसांनी 7 मिनिटे, नंतर 10 मिनिटे आणि अशा प्रकारे हळूहळू वेळ वाढवत न्या. नियमित चालण्यामुळे रक्तभिसरण सुधारते, सांध्यांना आवश्यक हालचाल मिळते, स्नायूंमध्ये ताकद टिकून राहते आणि शरीराची लवचिकता वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालण्यामुळे माणूस स्वावलंबी राहतो आणि दैनंदिन कामे अधिक सहजपणे करू शकतो. मित्रांनो, कोणतीही जादूची गोळी किंवा चमत्कारी उपाय एका रात्रीमध्ये शरीर बदलू शकत नाही. पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि दररोजची चालण्याची सवय यांची जोड दिल्यास काही महिन्यांतच शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतात. त्यामुळे तुमचं वय कितीही असो, शरीराला थांबवू नका. चालत राहा, हालचाल करत राहा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की निरोगी आणि सक्रिय आयुष्याचे खरे रहस्य महागड्या उपचारांमध्ये नसून रोजच्या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयींमध्ये दडलेले असते. आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.